सोलापुरात मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पदयात्रा काढली। पदयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सुधीर खरटमल, नरसय्या आडाम मास्तर, महेश कोठे यांच्यासह मवियाचे स्थानिक नेते सहभागी झाले। सोलापुरात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे प्रणिती शिंदेंनी पदयात्रा काढत प्रचारावर भर दिला। दिंडोरीमध्ये जेपी गावित आज कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। ते दिंडोरीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यांच्यामुळे महायुतीच्या उमेदवार भारती पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचं टेन्शन वाढलंय। मेळाव्यानंतर गावित माघार घेणार की निवडणूक लढण्यावर ठाम राहतायत हे स्पष्ट होणार आहे। उस्मानाबाद लोकसभा प्रचाराच्या तोफाही आज थंडावणार आहेत। इथल्या हाय व्होल्टेज लढतीनं सगळ्या राज्याचं लक्ष वेधलंय। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील विरुद्ध मवियाचे ओमराजे निंबाळकर यांच्यात काटेकी टक्कर इथे पाहायला मिळते। आज उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचार रॅली होणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। लातूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी आज दिवसभर अमित देशमुख शहरात असणार आहेत। ते शहरात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत। तर भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारात धनंजय मुंडेंची अहमदपूर इथे सभा होणार आहे। कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी आज उत्तर दिले। राज्यातील चांगले प्रकल्प गुजरातला पळवले आणि विनाशकारी प्रकल्प आणून नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा राऊतांनी केलाय। महाराष्ट्राची लूट सुरू असताना राज ठाकरे आणि नारायण राणे गप्प का असा सवालही त्यांनी विचारलाय।